नमस्कार. सर्वात मोठी आणि हृदयस्पर्शी बातमी समोर येते. वन विभागाच्या सहकार्याने चांदभैया शेख ठरले वन प्राण्यासाठी देवदूत. पहा सविस्तर. आजच्या या धावपळीच्या आणि आधुनिक युगात निसर्गापासून आपण दूर जात असताना पक्षी आणि प्राणी यांचा सहवास दुर्मिळ होत चाललाय. बेसुमार जंगलतोड आणि वृक्षतोडीमुळे वनजीवन अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात आपली हक्काची घरे सोडून मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. अशातच एका हृदयद्रावक घटनेत पाणी पिण्याच्या आशेने सांगोला तालुक्यातील पारे गावात एक कोल्हा दुर्दैवाने खोल विहिरीत पडला. स्वतःच्या बळावर त्याला बाहेर पडणं सर्वस्वी अशक्य होतं. जीवन मरणाच्या या क्षणी तो एक निरागस जीव मदतीची वाट पाहत होता. याच वेळी या विहिरीत अडकलेल्या जीवाचा टाहो चांदभैया शेख यांच्या संवेदनशील नजरेतून सुटला नाही. चांदभैया शेख आपल्या शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांच्या विहिरीत कोल्हा आढळून आला. त्यांनी जराही वेळ न घालवता मायेच्या आणि त्वरतेच्या भावनेने तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. चांदभैया शेख यांचे कार्य माणसांसाठी नेहमीच उपयोगी पडते, पण त्यांनी आज खऱ्या अर्थाने सर्वात बहुमूल्य आणि लौकिकतेचं कार्य केलंय. एका मुख्य जीवासाठी त्यांनी जो जीवन वाचवण्याचा ध्यास घेतला तो पाहून त्यांच्यात माणुसकीला शतस्वी प्रणाम. आज ते त्या असह्य कोल्ह्यासाठी देवदूत ठरले आहेत. चांदभैया शेख यांच्या एका हाकेवर वन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती ही गांभीर्याने ओळखली. वन विभागाच्या कार्यक्षम, कर्तव्यनिष्ठ आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमुळेच आज एका कोल्ह्याला पुनर्जन्म मिळालाय. स्वतःचा जीव धोक्यात घालून अत्यंत कौशल्याने त्यांनी या वनजीवाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले आणि त्याला जीवनदान दिलंय. वन विभागाचे काम हे केवळ कौतुकास्पद नाही, तर ते अतुलनीय आणि वंदनीय आहे. त्यांचे हे शौर्य आणि प्राणीप्रेम खरोखरच सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी आहे. या जीवनदान देण्याच्या कार्यात वन विभागाचे कर्मचारी रामा करताडे, भारत गावडे, विठ्ठल लांडगे, बाळू कोरे आणि वसंत घुटुकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच रेश्मा शेख, सुनील पवार, मुस्तफा शेख यांनी विशेष आणि मोलाचं परिश्रम घेतलाय. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांना सलाम. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.